ख्रिस्ताताई जमलेल्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या नोवेनाच्या दिवसासाठी फादरने मला विषय दिला आहे बायबलचं महत्त्व आणि त्याचं आपल्या सर्वांना असलेलं अपुरं ज्ञान आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम्स होतात यावर आपण आज अध्ययन करीत आहोत, मनन चिंतन करीत आहोत. आपणा सर्वांना ठाऊक आहे की बायबल अस्तित्वामध्ये कसं आलेला आहे. बायबलमध्ये दोन विभाग आहेत, जुना करार आणि नवा करार. आणि संपूर्ण बायबल हा जवळजवळ 4000 वर्षाचा इतिहास आहे. बायबल हे एका व्यक्तीने लिहिलेलं नाही, तर बायबलच्या या लिखाणामध्ये अनेक व्यक्ती, अनेक संदेष्टे, नंतर प्रेषित, नंतर शिष्य असे अनेक जण सहभागी आहेत. मग 4000 वर्षाचा इतिहास एका खंडामध्ये, एका पुस्तकामध्ये एकत्र करण्यात आलेला आहे. बायबल हा शब्द बिब्लॉस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. बिब्लॉस म्हणजे कलेक्शन ऑफ बुक्स, अनेक पुस्तकांचा संग्रह. आता जर आपण पहिलं पुस्तक बघितलं उत्पत्ती आणि शेवटचं पुस्तक बघितलं प्रगटीकरण, तर 4000 वर्षाचा फरक आहे दोन्हीमध्ये. आणि ह्यामध्ये जे लिहिलेलं आहे, जे पहिल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि जे शेवटच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, त्यामध्ये कुठेच तफावत आढळत नाही. बायबलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रडिक्शन नाही, कारण तो देवाचा शब्द आहे. म्हणून या बायबलकडे मी देवाचा शब्द म्हणून पाहिलं पाहिजे. हा पहिला दृष्टिकोन आपला असला पाहिजे. बायबलला मी कशा प्रकारे मानवंदना दिली पाहिजे. बायबल म्हणजे काय? बायबल माझ्या जीवनाच्या, माझ्या कुटुंबाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे का? बायबल देवाचा शब्द मला आवडतो का? मी देवाच्या शब्दाचं वाचन करतो का? त्याच्यावर मनन चिंतन करतो का? आपणा सर्वांना ठाऊक आहे की जुना करार हा हिब्री भाषेमध्ये लिहिण्यात आला होता आणि नवीन करार हा ग्रीक भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे. परंतु त्या भाषांमधून संत जेरोमने 4थ्या शतकामध्ये पहिलं बायबल ट्रान्सलेट केलं तर लॅटिनमध्ये, आणि लॅटिनमधून मग त्याचं इतर भाषांमध्ये भाषांतर होत गेलेलं आहे. अशा प्रकारे जी युरोपियन मिशनरीज आपल्याकडे आले आणि त्यांच्यापैकी काही जणांनी हे बायबल त्या ओरिजिनल भाषेमधून आपल्या सर्वांसाठी आपल्या मराठी भाषेमध्ये देखील ट्रान्सलेट केलेलं आहे. विशेष करून जगातील सर्व भाषांमध्ये जवळजवळ हे एकच पुस्तक बायबल हे भाषांतरित करण्यात आलेलं आहे, अशासाठी की हा देवाचा पवित्र शब्द सर्व लोकांपर्यंत पोहोचावा. तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाचता लिहिता येतं. बायबलचा शब्द मी वाचू शकतो स्वतः, त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज नाहीत. मला काही गोष्टी समजणार नाही, काही गोष्टींसाठी जास्त ज्ञान हवं असतं, परंतु जेव्हा मी देवाचा शब्द वाचतो तेव्हा पवित्र आत्मा कार्य करतो माझ्यामध्ये. मी जेव्हा त्या शब्दाला देवाचा शब्द म्हणून मान देतो, त्या शब्दाकडे विशेष दृष्टिकोनातून पाहतो आणि तो शब्द मला जेव्हा आवडतो, माझ्या अंतःकरणामध्ये मी साठवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पवित्र आत्मा त्यामागे काय आहे मला उघड करतो. आता बऱ्याच जणांना ठाऊक आहे की जे प्रोटेस्टंट्स आहेत ते बायबलच्या शब्दाला इतकं महत्त्व का देतात? बिकॉज इट इज इनफॅलिबल. अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे आणि आपल्यापेक्षा ते लोक खूप पुढे आहेत. 100 हात पुढे आहेत सांगितलं तरी चालेल, पण आपले लोक हे बायबलमध्ये खूप अज्ञानी आहेत. बायबल म्हणजे काय आपल्या बऱ्याच लोकांना ठाऊक नाही, कारण आपण त्यामध्ये शिरत नाही, त्यावर आपण अभ्यास करत नाही, त्याचं वाचन करत नाही, मनन चिंतन करत नाही. पण प्रोटेस्टंट लोक तेच करत राहतात. ते जेव्हा असे त्यांच्या चर्चमध्ये जमतात तेव्हा 2 तास 3 तास बायबल वाचन आणि त्यावर मनन चिंतन, त्यावर अध्ययन, या गोष्टी ते करीत राहतात आणि जवळजवळ सर्वजण तो बायबलचा शब्द तोंडपाठ करतात. आपल्या लोकांमध्ये तसं होत नाही. कॅथलिक लोकांमध्ये आपणास सवड दिलेली आहे. धर्माने हे कंपल्सरी केलेलं नाही की तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे अगदी लहानपणापासून देवाचा शब्द वाचला पाहिजे, बायहाट केला पाहिजे, त्याच्यावर मनन चिंतन केलं पाहिजे असं सांगण्यात आलंय, पण कोणी पाळत नाही. आता तुम्ही इतर धर्मामध्ये बघा, मुस्लिम लोकांमध्ये बघा, ते त्यांचा शब्द तो पूर्णपणे बायहाट करतात. अगदी सुरुवातीपासून लहान असताना
तोच शब्द वाचायचा, तोच शब्द वाचत राहायचं आणि पूर्णपणे मेमराईज करायचा, तोंडपाठ करायचा. पण आपण तसं करत नाहीत. आपल्यामधील कॅथलिक लोकांनी, काही जणांनी ती केलं आहे, काही संतांनी केलेलं आहे. एका माणसाने बायबल वाचायला सुरुवात केली आणि त्याला तो शब्द इतका आवडला की त्याचं इतकं परिवर्तन घडलं की 36 बायबल वाचून वाचून फाटली. आपल्याकडून एक पण फाटत नाही. 36 बायबल त्याने फाडली, म्हणजे संपूर्ण बायबल त्याने तोंडपाठ केलं. आपण तसं करत नाही. मग बायबलचं महत्त्व आपणास कळणार कसं? बायबल काय आहे माझ्यासाठी? सगळं काही बायबलवर आधारित आहे. ख्रिस्ती कॅथलिक चर्चचा इतिहास हा संपूर्ण बायबलवर आधारित आहे. आपल्या सर्व डॉक्ट्रिन्स, आपण चर्चमध्ये जे काही करतो, जे काही शिकलो आहोत, परमेश्वर कोण आहे, परमेश्वराचं प्रगटीकरण काय आहे, हे सगळं बायबलमधून आपल्यासमोर मांडण्यात आलेलं आहे. द प्रायमरी सोर्स इज द बायबल, इनफॅलिबल. त्यामध्ये कधी बदल होत नाही. आता ह्या गोष्टी कशा प्रकारे घडत गेल्यात? मी तुम्हाला सांगितलं की जुन्या करार म्हणजे दोन्ही करार एकत्र करण्यात आले. अनेक पुस्तकांचा संग्रह. जुन्या करारामध्ये 47 बुक्स आणि नवीन करारामध्ये 27, 46 आणि 27 अशा प्रकारे 73 बुक्स बायबलमध्ये आहेत आपल्या सर्वांसाठी. परंतु ही पुस्तके अस्तित्वात कशी आली आणि पहिला बायबलचा शब्द कशा प्रकारे लिहिण्यात येत होता? आता आपण बायबलमध्ये विशेष करून नवीन करारामध्ये ऐकतो शास्त्री, त्यांचं काम काय होतं? पहिला शब्द हा प्राण्यांच्या कातड्यावर लिहिण्यात येत होता. स्क्रोल अपॉन स्क्रोल्स. आता जेव्हा आपण लूकच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो, येशू ख्रिस्त जेव्हा सभास्थानामध्ये आला तेव्हा त्याच्याकडे यशया संदेशाचा ग्रंथपट देण्यात आला. तो त्याने उघडला आणि मग त्याने तिथून शब्द वाचला. अशा प्रकारे ते ग्रंथपट होते. परंतु एक नव्हते, हजारो. आणि शास्त्रीय लोकांचं काम काय होतं की त्या ग्रंथपटाच्या कॉपीज करणं आणि सगळीकडे त्या कॉपीज पुरवणं. प्रत्येक सभास्थानामध्ये जिथे जिथे लोकांना गरज आहे तिथे तिथे त्या कॉपीज ते पुरवत होते. त्यांचं कामच ते होतं, मेक द कॉपीज ऑफ कॉपीज. ते लिखाण करणं, लिहून काढणं, देवाचा शब्द परत परत लिहून काढणं, हे त्यांचं कार्य होतं. आता जुना करार अस्तित्वामध्ये कसा आला? ते सगळे स्क्रोल्स होते. तेव्हा त्याला जुनासा म्हटलेलं नव्हतं. ते यहुदी स्क्रिप्चर्स आहे, मध्ये यहुदी लोकांना प्रगट केलेला तो देवाचा शब्द आहे, संपूर्ण जुना करार. आणि मग त्याचे ते स्क्रोल्स होते, वेगवेगळे ग्रंथपट होते. मग ते ग्रंथपट 400 वर्षापूर्वी, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या 400 वर्षा अगोदर एज्रा नावाचा जो संदेष्टा आहे, त्यांनी ग्रेट ऑफिशियल्स ऑफ द सिनेगॉग यांना एकत्र केलं आणि मग त्यांनी त्या सगळ्या ग्रंथपटाची यादी तयार केली आणि मग ती लोकांसमोर सादर केली की हे परमेश्वराचं प्रगटीकरण आहे आपणा सर्वांसाठी जुन्या करारामध्ये. आणि नवीन करार अस्तित्वामध्ये कसा आला? आता जुन्या करारानंतर लगेच नवीन करार लिहिण्यात नाही आला. हे इंटर टेस्टामेंटल पिरियड आहे. जुना करारानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होतं. प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर तो सुवार्ता घोषित करतो. आता जुन्या कराराचा केंद्रबिंदू स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्यामधून घोषित करण्यात आलेला आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येतो तेव्हा जिथे ते सांगितलं आहे नवीन जुन्या करारामध्ये, ते त्याच्यामध्ये फुलफिल होत जातं, पूर्ण होत जातं. आणि मग लोकांना कळतं की हा मसीहा आहे आणि बरेच लोक मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि मसीहाचं कार्य काय होतं? तर परमेश्वराची लोकांना ओळख करून देणं आणि परमेश्वराविषयी लोकांना शिकवणं. ते प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने हे करीत असताना त्याचे अनुयायी त्याच्या बरोबर होते, त्याचे विशेष करून 12 शिष्य. मग त्यांनी सगळं जवळून पाहिलेलं आहे. त्या 12 शिष्यांमध्ये आणखी एक क्लोजर ग्रुप होता 3 जणांचा, पीटर, जेम्स अँड जॉन. त्यांनी सगळं काही पाहिलेलं आहे. आणि मग जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होतं त्यावेळेला हे शिष्य सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची, मृत्यूची आणि पुनरुत्थानाची सुवार्ता सांगू लागतात. आणि जवळजवळ 38 वर्ष ओरल ट्रेडिशन, म्हणजे जुन्या करारानंतर जवळजवळ 38 वर्ष हे ओरल ट्रेडिशन, म्हणजे मुखाद्वारे शुभवर्तमान आणि सुवार्ता प्रगट करण्यात येत होती. आणि त्यानंतर जेव्हा शिष्य मरू लागले तेव्हा त्यांना कळलं की काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. जसा जुना करार लिहिला आहे तसा आता नवीन करार पण लिहिला पाहिजे. कारण आपण जर सगळे मरून गेलो तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाची साक्ष, तारणाची साक्ष लोकांना कशी देणार? म्हणून त्याने मग लिहायला सुरुवात केली.
आता या नवीन करारामध्ये सगळ्यात पहिलं लिखाण कोणी केलेलं तर संत पौलाने. संत पौलाने सुरुवातीला जिथे त्याने चर्च स्थापन केला आणि तिथून तो दुसऱ्या ठिकाणी गेला, तिथे त्याने त्या पहिल्या चर्चला पत्र लिहिलं. उदाहरणार्थ करिंथ या गावी त्याने जे चर्च स्थापन केलं त्याने पत्र लिहिलेलं आहे. त्याने दुसऱ्या ठिकाणी चर्च स्थापन केलं, त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याने बोध केलेला आहे. ही बोधपर पत्र आहेत की तुम्ही ख्रिस्ती जीवन कसं जगलं पाहिजे. आणि हे त्यांनी लिहिलेलं नाही किंवा त्यांनी स्वतःहून लिहिलं, तर पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केलेल्या गोष्टी त्याने लिहिल्या. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या अंतर्यामी जे प्रगट केलं ते त्याने लिहून काढलं आणि लोकांना पाठवलं. म्हणून कोणतंही पत्र रिपिटेशन नाही. संत पौलाची जी 14 पत्र आहे त्याच्यातलं कोणतंही रिपिटेशन नाही त्याच्यामध्ये. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा संदेश लोकांना दिलेला आहे आणि संत पौलाची सर्व पत्र नंतर एकत्र करण्यात आली आणि ती जिथे जिथे ख्रिस्त सभा होती, जिथे जिथे चर्चेस उभी होती, तिथे ती वाटण्यात आली आणि मग त्याच्यातून ते देवाचा शब्द वाचत असत आणि लोकांना बोध करत असत. आता संत मार्कने शुभवर्तमान लिहिलेलं आहे, लूकने शुभवर्तमान लिहिलेलं आहे, योहान आणि मॅथ्यू. आता योहान आणि मॅथ्यू हे दोघं प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांतील होते, आय विटनेसेस, आणि त्यांचे इतर सोर्स होते. आता हे जे नवीन करार जो अस्तित्वात आला तो कशा प्रकारे अस्तित्वात आला? जो नवीन करार अस्तित्वामध्ये आलेला आहे ते शिष्याने जे ऐकला आहे 38 वर्ष जी सुवार्ता त्यांनी आपल्या कानांनी ऐकली त्याच्यापैकी काही भाग त्यांनी लिहून काढला, जशी त्यांच्या कम्युनिटीची गरज होती तशा प्रकारे. आता मार्क हा संत पीटरचा शिष्य होता आणि संत पीटर बरोबर तो जवळजवळ 35 ते 38 वर्षे राहिला होता. आणि संत पीटर लोकांना काय सांगत होता? संत पीटर इमिडिएट विटनेस प्रभू येशू ख्रिस्ताचा, म्हणून त्यांनी जे प्रगट केलं ते संत मार्कने संक्षिप्त रूपामध्ये त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहून काढलं. हे सगळ्यात पहिलं शुभवर्तमान. नंतर मॅथ्यूचं शुभवर्तमान, नंतर लूकचं आणि नंतर योहानाचं शुभवर्तमान. पण त्यांच्यामध्ये काही काळाचा फरक आहे, काही वर्षांचा फरक आहे. मार्कने लिहिल्यानंतर मॅथ्यूने लिहिलं, लूकने लिहिलं. आता लूक हा संत पौलाचा शिष्य होता. बराच काळ तो संत पौलाबरोबर फिरला होता आणि संत पौलाने जे घोषित केलं ते त्याने लिहून काढलं सिस्टमॅटिकली. अशा प्रकारे ही शुभवर्तमाने अस्तित्वामध्ये आलेली आहेत. आणि 4 शुभवर्तमाने आता आपण ऐकतो काही वेळेला किंवा वाचतो, ॲपोक्रिफा गॉस्पल्स जी असतात, म्हणजे जी प्रेरित नाहीत अशी गॉस्पल जी आहे ती कुणाच्या नावाने लिहिलेली आहेत, अशी गॉस्पल्स देखील त्यावेळेस लिहिण्यात आली. म्हणजे खूप लिखाण करण्यात आलं त्या 38 वर्षाच्या ओरल ट्रेडिशन नंतर. आणि जेव्हा हे लिखाण करण्यात आलं तेव्हा चर्चजवळ आता एक प्रश्न पडला की याच्यातलं खरं काय आणि खोटं काय. मग ही जी 4 शुभवर्तमानं होती ती लोकांमध्ये प्रचलित होती. आता मार्कने लिहिलेले शुभवर्तमान त्याच्या कम्युनिटीमध्ये प्रचलित होतं, योहानाने लिहिलेलं शुभवर्तमान त्याच्या कम्युनिटीमध्ये प्रचलित होतं, म्हणजे लोक त्याचं वारंवार वाचन करत होते. आणि 4 शुभवर्तमान त्यांनी एकत्र करून, म्हणजे 4 नावांनी एकत्र करून जिथे जिथे ख्रिस्त सभा होती, जिथे जिथे लोक होते एकत्र जमत होते तिथे वाटली आणि मग त्याच्यातून प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान वाचण्यात येत होतं. अशा प्रकारे हा ख्रिस्त सभेचा कारभार चालू होता. तेव्हा त्यावेळेला एक पुस्तक नव्हतं, ते असे स्क्रोलच होते जुन्या करारातील आणि आता नवीन करारातील. मग संत ॲथनेशियस 4थ्या शतकामध्ये बिशप ऑफ अलेक्झांड्रिया हे जेव्हा त्या प्रांताचे बिशप झाले तेव्हा त्यांनी बघितलं की सगळी पुस्तकं विखुरलेली आहेत, त्याचा एक संग्रह केला पाहिजे. जसा एज्रा संदेष्टाने जुन्या करारात एक संग्रह केला जुन्या कराराचा 46 पुस्तकांचा, तसा आता नवीन कराराचा संग्रह केला पाहिजे. म्हणून त्यांनी ही सगळी 4 शुभवर्तमाने, संत पौलाची पत्रे आणि दुसऱ्या काही गोष्टी एकत्र करून 27 पुस्तकांची लिस्ट बनवली 4थ्या शतकामध्ये आणि ती आजपर्यंत अस्तित्व आहे. बायबलमध्ये नवीन करारामध्ये 27 पुस्तके आहेत आणि ती तशीच्या तशीच आहेत. आणि अशा प्रकारे जुना करार अस्तित्वात आला आणि नवीन करार अस्तित्वात आला. आता आपण पाहतो की बायबलमध्ये अध्याय आहेत आणि प्रत्येक वचनाला नंबर आहेत 1, 2, 3. आता स्क्रोलवर तसं नाही आहे, जे ओरिजिनल भाषेमध्ये लिहिलेले आहेत त्यावर नंबर्स नाहीत. मग 1448 मध्ये एक यहुदी स्कॉलर नॅथन यांनी जुन्या करारातील प्रत्येक पुस्तकाला अध्याय आणि वचने असे नंबर्स दिले प्रत्येक पुस्तकाला.
हे फार किचकट काम होतं, ते बसून त्याने खूप त्याच्यावर काम केलेलं आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या त्याने ते घडवून आणलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये नंतर सुधारणा झाली असेल. पण नवीन करारामध्ये देखील तसं करण्यात आलं. 1555 साली रॉबर्ट एस्टियन नावाचे एक धर्मपंडित होऊन गेले. त्यांनी मग अध्याय आणि वचने असे नंबर 1, 2, 3 असे नंबर हे नवीन कराराला देखील दिलेले आहेत. म्हणजे आपणास आज जेव्हा आपण बायबल उघडतो तेव्हा कोणतं वचन कुठे आहे हे पाहणं सोपं जातं. नाहीतर ते अवघड केलं असतं नंबर नसते तर. आणि ख्रिस्त सभेने त्याला परवानगी दिली आहे, नंबर असायलाच पाहिजेत. आणि मग 1556 साली जेव्हा ट्रेंट येथे धर्म परिषद भरली, त्या धर्म परिषदेमध्ये त्याला कॅनन ऑफ द बायबल म्हणजे बायबलचा एक संग्रह, एक पुस्तक असं करण्यात आलं. म्हणजे जुना करार आणि नवीन करार एकत्र करून ते एक पुस्तक कॅनन ऑफ द बायबल, जे आपल्या समोर आज बायबल आहे, ख्रिस्ती बायबल, कॅथलिक बायबल, ते आपल्या समोर काउन्सिल ऑफ ट्रेंटमध्ये 1556 साली मांडलेलं आहे. इनफॅलिबल म्हणजे कधी न बदलणारी शिकवण. मग त्याच्यामध्ये आता कोणताही शब्द आपण घालू शकत नाहीत आणि त्याच्यातून कोणताही शब्द आपण काढू शकत नाहीत. कोणतंही पुस्तक त्याच्यामध्ये ॲड करू शकत नाहीत किंवा कोणतंही पुस्तक त्याच्यामधून काढू शकत नाहीत. हे बायबल आता जगाच्या अंतापर्यंत तसंच राहणार आहे. अशा प्रकारे हा देवाचा शब्द आपल्या सर्वांसमोर पोहोचलेला आहे, आपल्यासमोर पाठवण्यात आलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, 1455 साली जॉन गुटेनबर्ग नावाचे एक गृहस्थ होऊन गेले, ज्यांनी पहिलं बायबल प्रिंट केलं 1455 साली. आणि तेव्हापासून हा शब्द आपल्याला अशा आपल्या पुस्तक रूपामध्ये लाभलेला आहे. आता स्क्रोल मला उघडायला लागत नाहीत, परत स्क्रोल मला लिहायला लागत नाहीत. तर अशा प्रकारे हा शब्द आपल्यापर्यंत परमेश्वराने पोहोचवलेला आहे. आता हा शब्द असाच पोहोचला का माझ्यासमोर? त्याला किती कष्ट केले आहेत लोकांनी. आता जेव्हा आपल्याला ठाऊक आहे की असिरियन अटॅक्स, सिरियन अटॅक्स, आणि जेव्हा पवित्र स्थानावर मोठमोठे हल्ले करण्यात आले, जेरुसलेमचं टेम्पल 2 वेळा पाडण्यात आलं, जमीनदोस्त करण्यात आलं, इतर सर्व चर्चेस जेरुसलेममध्ये आणि इस्रायलमध्ये पाडण्यात आली, जमीनदोस्त करण्यात आली, त्यावेळी त्यांनी सगळे स्क्रोल जाळून टाकले होते. परंतु जे ईश्वर भक्त होते, ज्यांना देवाचा शब्द काय म्हणजे हे कळलेलं होतं, जे देवाच्या शब्दावर प्रेम करत होते, त्यांनी हा शब्द लपवून ठेवला. त्यांनी हा शब्द गुहेमध्ये नेऊन लपवून ठेवला. या पवित्र शब्दासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणजे सुरुवातीला जो मॅन्युस्क्रिप्टमध्ये लिहिलेला शब्द आहे, तो शब्द आज आपल्यासमोर जसा त्या तसा आहे. मी तुम्हाला सांगितलं 4000 वर्षाचा इतिहास. 1455 साली तो प्रिंट करण्यात आला. म्हणजे आता काही 500-600 वर्षापूर्वी, पण त्याच्या अगोदर तो स्क्रोलवर होता. आणि स्क्रोल वेगवेगळे असायचे. एक स्क्रोलवर काय त्यांनी सगळा शब्द लिहिला नाही, अशा प्राण्यांच्या कातड्यावर. म्हणजे तो पवित्र शब्द हजारो वर्षे त्या लोकांनी कसा प्रिझर्व करून ठेवला असेल याची आपण जाणीव घेतली पाहिजे आणि त्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजे. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, परमेश्वराचं प्रगटीकरण आहे. आणि हे परमेश्वराचं प्रगटीकरण माझ्या समोर, माझ्या भाषेमध्ये, जी भाषा मला समजते त्यामध्ये प्रगट करण्यात आलेलं आहे. मग मी देवाचा किती आभारी पाहिजे. परंतु हे मला समजतं का की आज माझ्या समोर जो परमेश्वराने खजिना दिलेला आहे तो किती अनमोल आहे याची मला जाणीव आहे का? माझ्या समोर आहे, माझ्यासाठी अवेलेबल आहे, माझ्या घरात आहे, माझ्या समोर आहे, म्हणून मला त्याचं महत्त्व कळत नाही. परंतु जेव्हा ज्यांच्याकडे नव्हतं तेव्हा त्यांना महत्त्व कळत होतं. आता लोकांकडे काय स्क्रोल नव्हते, लोक फक्त येऊन देवाचा शब्द ऐकत होते, तेवढंच त्यांच्यापुरती. देवाचा शब्द फक्त त्यांच्या कानी पडणार, मग त्याचं प्रबोधन होणार, तेवढंच. पण आज मी ते जे काही ऐकतो, आजची वाचनं काय आहेत ती मी अगोदर वाचून येऊ शकतो. उद्याची वाचनं काय आहेत, गेल्या आठवड्यात कोणती वाचनं होती, किंवा बायबलमधील कोणता विशेषचा पॅरेग्राफ मला बघायचा आहे, सगळं मी करू शकतो. आणि त्याच्यावर मनन चिंतन करून देवाच्या अधिक जवळ येण्याचा मी प्रयत्न करू शकतो. पण मी तसं करत नाही. मी माझ्या मुलांना तसं शिकवत नाही. एकदा ऐकून होणार नाही. आज पहिलं वाचन वाचलं, नंतर स्तोत्रसंहिता वाचन झालं, नंतर शुभवर्तमान झालं. आता जर बाहेर उतरल्यानंतर काही जणांनी सांगितलं पहिलं वाचन काय होतं माहिती नाही, कारण मी ते वाचलं नाही, मी ते ऐकलं नाही, मी वारंवार त्याचं वाचन केलं नाही. बायबलमध्ये काय आहे, कोणती हिस्ट्री आहे, ख्रिस्ती जन्म अस्तित्वात कसा आला, यहुदी धर्म परमेश्वराने कसा स्थापन केला होता, या बऱ्याच गोष्टींची आपणास जाणीव नाही. आणि जे मोठमोठे संदेश ठेवून गेले ते कोण होते, त्यांनी कोणता संदेश दिलेला आहे मला ठाऊक नाही.
माझ्याकडे सगळं अवेलेबल आहे, परंतु त्याचा मी उपयोग करून घेत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल देवाचा दिव्य शब्द हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. माझ्याकडे आहे म्हणून मला कळत नाही, ज्यांच्याकडे नव्हतं त्यांना त्याचं महत्त्व कळलेलं. आता रोमानियामध्ये 1964 साली एक कैदी येतो आणि तिथे बरीच कैदी असतात. तो कैदी आल्यानंतर त्याच्या छातीवर प्लास्टर असतं. तो आल्यानंतर त्या लोकांमध्ये तो त्याच्या प्लास्टरच्या मागून एक छोटंसं पुस्तक काढतो. आपलं जे गायनाचं पुस्तक आहे त्याच्यापेक्षा छोटं असेल, अगदी छोटंसं असं छोटंसं पुस्तक काढतो आणि सगळे लोक जल्लोष करतात. त्यांना माहिती नाही ते पुस्तक कोणतं आहे, कारण बऱ्याच वर्षामध्ये त्यांनी न्यूजपेपर्स किंवा पुस्तक किंवा कोणता पेपर पाहिला नव्हता, बऱ्याच वर्षामध्ये. आता त्यांच्याकडे हे पुस्तक आहे आणि ते पुस्तक कोणतं होतं? योहानाचं शुभवर्तमान. आणि मग त्यांनी ते वाचायला सुरुवात केली. आता त्यांना तिथे त्याचा शब्द समजावून सांगण्यासाठी कुणी नव्हतं, त्यांनी स्वतःच वाचला, एकमेकांमध्ये त्यांनी डिस्कस केला. ते छोटंसं पुस्तक, त्याने कधी विश्रांती घेतली नाही. दररोज ते पुस्तक लोकांकडे, आज याच्याकडे उद्या त्याच्याकडे, आज या ग्रुपमध्ये दुसऱ्या त्या दिवशी ग्रुपमध्ये, अशा प्रकारे त्यांनी वाचलं आणि जवळजवळ सर्वांनी ते तोंडपाठ केलं आणि त्यामध्ये त्यांना आनंद लाभला. आता योहानाच्या शुभवर्तमानामध्ये किती गहन गोष्टी परमेश्वराने प्रगट केलेल्या आहेत. वेळ पुरणार नाही, आपण सगळं काही सांगू शकत नाही मिसावरून. कोणत्याही वेळेला सगळ्या गोष्टी इथून प्रगट किंवा सांगता येत नाही. आपण स्वतः ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या लोकांनी जे शिकलेले नव्हते, ज्यांना थोडंफार ज्ञान होतं, त्यांनी ते आत्मसात केलं आणि त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. म्हणजे जेलर होता त्याला देखील आश्चर्य वाटलं की या लोकांमध्ये एवढी सुधारणा कशी झाली, कारण त्यांनी तो देवाचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये रुजविला आणि त्याचं फळ की त्यांच्यामध्ये बदल घडून आला. आता देवाचा शब्द काय एक आज मी वाचला आणि उद्या माझं परिवर्तन झालं असं होत नाही. आता तुम्ही पहा, या आपल्या मेणबत्त्या आहेत त्याच्यामध्ये वॅक्स आहे. मग ते वॅक्स आहे तोपर्यंत ती पेटत राहते, वॅक्स संपला की ती मेणबत्ती विझणार. दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो जळणार, तेल संपलं का तो विझणार. असं माझं जीवन आहे. देवाचा शब्द हे ते वॅक्स आहे, देवाचा शब्द हे ते तेल आहे. आणि जोपर्यंत ते माझ्यामध्ये आहे तोपर्यंत तो देवाच्या शब्दाची वात ती पेटत राहणार, नाहीतर ती विझलेलीच असणार आणि शेवटपर्यंत विझलेली असणार. मग मला काही फरक नाही पडत, मग माझ्यामध्ये बदल नाही घडून येत, माझ्यामध्ये सुधारणा नाही होत, कारण देवाचा शब्द माझ्या अंतःकरणापर्यंत उतरला नाही आणि तिथे रुजलेला नाही. आपण जेव्हा झाड लावतो, आज मी झाड लावलं तर उद्या सकाळी त्याला फळ येतं का? आज मी झाड लावलं, त्याला खतपाणी घालणार, मग काही काळानंतर त्याला फळ येणार. मी त्याला व्यवस्थित खतपाणी घातलं तर उत्तम फळ येणार. आपण सर्व शेतकरी, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मग बायबलचा शब्द तसा आहे, मी त्याचं वाचन सतत करायला पाहिजे, त्यावर खूप भर द्यायला पाहिजे. आणि जेव्हा मी अशा प्रकारे भर देतो त्यावेळेला मला कळतं की देवाचा शब्द काय आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी आता इथे थांबवतो. परमेश्वराचा शब्द काय आहे हे आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा मी तो शब्द वाचतो, तो शब्द जिवंत परमेश्वराचा शब्द आहे, जिवंत आहे, सक्रिय आहे, ॲक्टिव्ह आहे, हे आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ॲक्टिव्ह अँड अलाइव्ह, जिवंत आहे, सक्रिय आहे. आणि तो शब्द माझ्या अंतःकरणाचं परिवर्तन घडवून आणू शकतो. त्या शब्दाला मी महत्त्व दिलं पाहिजे. बायबल माझ्या घरामध्ये कुठे आहे? मी त्याला प्रथम स्थान दिलेलं आहे. माझ्या वेदीवर आहे की कुठे रॅकवर पडलेला आहे, टीपॉयवर पडलेला आहे आणि मी त्याच्यावर पाय ठेवून बसतो, त्याच्यावर धूळ बसलेली आहे, अशी गोष्ट झालेली आहे. खूप बायबल असली म्हणजे मी धार्मिक आहे असं नाही. एक बायबल जरी असेल पण त्या शब्दाला जर मानवंदना दिली, तो वाचण्याचा प्रयत्न केला, मुलांबरोबर बसून त्याचं वाचन करून त्यांना गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर आपलं जीवन धन्य होईल, परमेश्वराला आनंद होईल. खजिना माझ्याकडे आहे, परंतु तो खजिन्याची पेटी मी उघडतच नाही. ती खजिन्याची पेटी कुठेतरी कोपऱ्याला टाकून दिलेली आहे आणि मी चर्चमध्ये येतो, ती देखील ठराविक वेळेसाठी मी जस्ट असा वरवरून शब्द ऐकतो आणि घरी परत जातो. माझ्यामध्ये काहीच फरक पडत नाही. मी जसाच्या तसा आहे. 10 वर्षापूर्वी जसा मी होतो तसा आज देखील मी आहे. फरक का पडत नाही? कारण परमेश्वर मला कळलेला नाही आणि देवाचा दिव्य शब्द माझ्या अंतःकरणामध्ये उतरलेला नाही. बदल कधी घडून येईल? जेव्हा मी देवाच्या या शब्दाकडे विशेष अंतःकरणाने, नम्रतेने आणि मोठ्या आशेने, उत्कंठेने पाहीन, तेव्हाच माझ्यामध्ये बदल घडून येईल.
देवाच्या दिव्य शब्दावर मननचिंतन करीत असताना आणि आपल्या पवित्र मातेचा नोवेना साजरा करीत असताना विशेष करून आज लूड्स मातेजवळ विशेष कृपा मागूया की देवाचा शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनावा आणि परमेश्वराच्या शब्दाला आपण विशेष महत्त्व द्यावे म्हणून पवित्र मातेकडे प्रार्थना करूया. आमेन.